भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज अगदी हेल्दी रेसिपी आणलेले पालक आणि बटाटा वापरून टिक्की खूप सुंदर लागते. तुम्हाला तोडूनही दाखवते. आतून स्वीट कॉर्न दिसतात ना, ते खाताना खूप भारी वाटतात. नक्की करून पहा. आता साहित्य पाहूया. तर त्यासाठी मिडियम एक बटाटा घेतला आहे, कारण 4 टिक्कीसाठी छोटा बटाटा मी इथं वापरते. आता तो वरची साल काढून कच्चाच आपण किसून घ्यायचा आहे आणि कच्चाच वापरायचा आहे. आता हे किसून घेऊ. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर थोडासा तो किसलेला बटाटा धुवून घ्यायचा. जी किस जे आहे ते टार्च निघून जातो. 1 वाटी पालक बारीक कट करून घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालूया. 1 चमचा रवा घालूया. मी किसलेला बटाटा, अर्धी वाटी काकडी किसून घेतलेली ते घालायचे आहे. स्वीटकॉर्न मोठवर शिजवून घेतलेले ते घालायचे आहे. 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, कॉर्नफ्लोअर घेतले 1 चमचा, चवीपुरतं मीठ घालूया, धना जिरा पावडर 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, दही 1 चमचा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. काकडीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. बटाटा तो धुवून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. लागलाच तर फक्त शिंतोड्या मारा पाण्याच्या. तो लगेच व्यवस्थित ते मळलं जातं पीठ. हे पहा अशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मळून. आता तव्याला स्प्रेड करूया तेलाने आणि वरून तीळ पसरवायचे आणि छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊ. तर 4 टिक्क्यांचं मी इथं साहित्य घेतलेलं आहे ते. तर हे सगळीकडे असं मीडियम असं जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे साईडनी असं हाताने हे करून पसरवून घ्यायचं आहे. पटकन तयार होते. रेसिपी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि काही मुलं पालक खात नाहीत, तर अशी बनवून टिक्की दिला तर बरोबर त्या मुलांच्या पोटामध्ये जाते. वरून थोडंसं तीळ घालूया. अगदी हेल्दी आहे ही रेसिपी आजची आणि तीळसुद्धा केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हालाही माहीत आहे सर्वांना. आता ही एक बाजू भाजलेली, दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊ आणि पटकन होते, फार वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला. आणि मग तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय भरपूर तेल घालून करू शकता किंवा कमी तेलामध्ये भाजायचं आहे तर कमी तेलामध्ये भाजून घेऊ शकता. ही तयार झालेली आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खायला तयार आहे आणि चविष्ट लागते. नक्की करून पहा. आजकाल मुलांनासुद्धा 2-2 टिफिन द्यावा लागतात. तर अशी तुम्ही बनवून दिलात तर छान मुलं आवडीने खातील. तर हे पहा आतून स्वीटकॉर्न इतके सुंदर दिसतात ना, खायला तितके चविष्ट लागतात ते. राजश्री डिझायनरमध्ये सेल सुरू आहे. 2 ते 3 दिवस सेल सुरू आहे. आता दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस उद्याचा आहे आणि खूप व्हरायटी इथं पाहायला भेटतात. आणि इन्स्टावरती आय डी आहे राजश्री डिझायनर म्हणून जर सर्च केला तर आय डी भेटून जाईल. वेगवेगळ्या कलरचे वर्क केलेले तुम्हाला ब्लाऊज भेटून जातील. आणि जर तुम्हाला साडीवर वर्क करायचं आहे किंवा ब्लाऊजवर वर्क करायचं आहे किंवा नवऱ्या मुलग्याच्या कुर्त्यावरती डिझाईन करायचं आहे किंवा नवरी मुलगीच्या साडीवर वर्क करायचं आहे किंवा ब्लाऊजवर करायचं आहे, सर्व प्रकारे आमच्याकडे भेटतं. पण आत्ता 2-3 दिवस सेल सुरू आहे आणि जर जवळ असाल तर नक्की विजिट करा. लांब असाल तर इन्स्टावरती आय डी आहे राजश्री डिझायनर म्हणून जर सर्च केलात मी आज तर भेटून राजश्री जाईल. डिझायनर स्टुडिओमध्ये आलेले आहे. खरं तर मी साडी जास्त वेअर करत नाही, पण इथले सगळे कलेक्शन बघून आज मी ब्लाऊजसाठी पीस खरेदी केलेले आहेत आणि सगळे मला आवडले. कलर त्यांचे खूप छान आहेत, युनिक आहेत, शेड्स आहेत प्रत्येकामध्ये. तुम्हाला हवा तर तुम्ही मॅच करून घेऊ शकता.